morning friends, I am Tejal Jariwala from Suman High School 12. Today we are going to start our third topic, future tense of active passive voice. Simple future tense कशासाठी वापरलं जातं? तर त्याचा पहिला उपयोग आहे, दिस टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट थिंग्स विच वी कॅनॉट कंट्रोल. इट एक्सप्रेसेस द फ्युचर. कित्येक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कंट्रोलमध्येच नाही आहेत आणि ज्या घडणारच आहेत. अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण वापरतो सिम्पल फ्युचर टेन्स. फॉर एक्झाम्पल बोलायचं झालं तर आय शॅल बी 20 नेक्स्ट सॅटरडे. मी पुढच्या शनिवारी 20 वर्षाची पूर्ण होईल. तुम्ही कितीही काही केलं तर तुम्ही तुमचं वय वाढवू शकत नाही किंवा कमी करू शकणार नाही. त्याच्यासाठी वापरलं जाईल सिम्पल फ्युचर टेन्स. दुसरा उपयोग आहे, वी यूज धिस टेन्स टू टॉक अबाउट व्हॉट वी थिंक ऑर बिलीव्ह विल हॅपन इन द फ्युचर. फ्युचरमध्ये काय होणार आहे ते जे आपण विचार करतो त्याच्यासाठी देखील सिम्पल फ्युचर टेन्स वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल आहे, आय थिंक इंडिया विल विन द मॅच. मला असं वाटतं आहे की भारत मॅच जिंकेल. विद्यार्थी मित्रांनो, इंडिकेटर्सविषयी बोलायचं झालं तर ते आहे टुमॉरो, नेक्स्ट अधिक समयदर्शक शब्द म्हणजे नेक्स्ट मॉर्निंग, नेक्स्ट आवर, नेक्स्ट मिनिट. आफ्टर अधिक समयदर्शक म्हणजे पुन्हा सेम, आफ्टर अ मिनिट, आफ्टर ॲन आवर. नंतर आहे टू नाईट, इन द इव्हिनिंग. कमिंग अधिक समयदर्शक शब्द म्हणजे पुन्हा कमिंग विदिन 2 मिनिट्स, कमिंग, आफ्टर, हे सगळे शब्द वापरले जातात. नंतर आहे नेक्स्ट वीक, नेक्स्ट संडे, द डे आफ्टर टुमॉरो. सेंटेन्स पॅटर्न आपण पाहूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधान वाक्य, आणि विधान वाक्य जर असेल तर त्याचं कर्तरी प्रयोग होतं कर्ता अधिक शॅल विल अधिक क्रियापदाचं मूळ रूप अधिक ऑब्जेक्ट, आणि त्याचं कर्मणी प्रयोग होईल कर्म अधिक शॅल विल प्लस बी. विद्यार्थी मित्रांनो, इथं बी आलं कारण की तुम्हाला फ्युचर टेन्स दाखवायचं आहे आणि फ्युचर टेन्समध्ये आपण नेहमी क्रियापदाचं मूळ रूप लिहितो. पण कर्मणी प्रयोग करताना आपल्याला कंपल्सरी क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. म्हणून इथं येईल बी अधिक क्रियापदाचं तिसरं रूप अधिक बाय अधिक कर्ता, आणि आपलं वाक्य होईल आय विल सेलिब्रेट उत्तरायण, आणि त्याचं कर्मणी प्रयोग होईल उत्तरायण विल बी सेलिब्रेटेड बाय मी. नेगेटिव्ह सेंटेन्स असेल तर नॉट ॲड होईल आणि आपलं वाक्य होईल सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, आणि नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये होईल ऑब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, आणि आपली वाक्य होईल ही विल नॉट सेलिब्रेट होली, आणि त्याचं पॅसिव्ह होईल होली विल नॉट बी सेलिब्रेटेड बाय हिम. जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण घेणार आहोत शॅल विल. शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, आणि इकडं होईल शॅल विल प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, आणि आपलं वाक्य होईल विल शी सेलिब्रेट दिवाळी, आणि पॅसिव्हमध्ये होईल विल दिवाळी बी सेलिब्रेटेड बाय हर. नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असेल तर आपलं वाक्य होईल नॉट ॲड करून विलंट शी सेलिब्रेट दिवाळी, आणि इकडं होईल विलंट दिवाळी बी सेलिब्रेटेड बाय हर. तर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. त्याचा वापर कशासाठी केला जातं तर पहिलं यूज आहे टू टॉक अबाउट ॲक्शन्स विच विल बी इन प्रोग्रेस ॲट अ टाईम इन फ्युचर. भविष्यामध्ये मी विचार केलेलं कुठलं तरी काम होत असेल हे दाखवण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरलं जातं. एक्झाम्पल पाहूया. आय सपोज इट विल बी रेनिंग व्हेन वी स्टार्ट. मला असं वाटतं आहे की जेव्हा आपण चालू करू तेव्हा कदाचित पाऊस पडत असेल. दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर धिस टाईम टुमॉरो. उद्या ह्याच वेळी आय विल बी सिटिंग ऑन द बीच इन सिंगापूर. मी सिंगापूरच्या एका बीचवर बसलेलो असेन. टू टॉक अबाउट ॲक्शन्स इन द फ्युचर विच आर ऑलरेडी प्लॅन्ड. फ्युचरमध्ये कुठलं तरी असं काम आहे की जे ऑलरेडी तुमचं आधीच प्लॅन केलं गेलेलं आहे.
विच आर एक्सपेक्टेड टू हॅपन इन द नॉर्मल कोर्स ऑफ थिंग. आणि तुम्ही असं एक्सपेक्ट देखील करत आहात की काही न होता ते काम तुमचं पूर्ण होणार आहे. फॉर एक्झाम्पल पाहायचं झालं तर आय विल बी स्टेईंग हिअर टिल संडे. जर काही नाही झालं, सगळं व्यवस्थित असलं तर रविवारपर्यंत मी इथंच राहत असेन. किंवा ही विल बी मीटिंग अस नेक्स्ट वीक. किंवा आपण असं देखील सांगू शकतो की तो मला पुढच्या आठवड्यात भेटण्यासाठी येणार आहे. मित्रांनो, फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह वॉइस होत नाही. ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे टेन्सच फक्त आपण शिकूया. कंटिन्युअस आहे म्हणून कंपल्सरी आपल्याला वापरावं लागेल क्रियापद अधिक त्याचा ING रूप. आणि आपली वाक्यरचना होईल कर्ता अधिक शॅल विल अधिक बी अधिक व्हर्ब अधिक ING अधिक कर्म. आपलं वाक्य होईल वी शॅल बी वेटिंग फॉर यू eagerly when you come. नेगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण लिहिणार आहोत नॉट आणि आपलं वाक्य होईल आय शॅल नॉट बी रायडिंग अ हॉर्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण सहाय्यकारी क्रियापद पुढे घेतो जे आहेत शॅल विल आणि आपलं वाक्य होईल वाक्य रचना होईल शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्हर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन मार्क खूपच गरजेचं आहे. विल यू बी रायडिंग अ हॉर्स. नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपली वाक्यरचना होईल शॅल विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस व्हर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि आपलं वाक्य होईल शॅलेंट आय बी रायडिंग अ हॉर्स. तिसरं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. कशासाठी वापरलं जातं तर धीस टेन्स डिनोट्स दॅट ॲन ॲक्शन विल बी कम्प्लिटेड ॲट सम पॉईंट ऑफ द टाईम इन फ्युचर. फ्युचरमध्ये भविष्यात पर्टिक्युलरली एका टायमाला मी चालू केलेलं काम पूर्ण झालेलं असेल हे दाखवण्यासाठी वापरलं जातं फ्युचर परफेक्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं द प्ले विल हॅव बीन बिगन वेन यू गेट टू द थिएटर. कदाचित असं पण होईल की जेव्हा तू त्या थिएटरमध्ये पोचशील त्याच्या आधीच ते जे प्ले आहे ते जे नाटक आहे ते चालू झालेलं असेल. पॅटर्न पाहूया. कर्ता अधिक शॅल विल अधिक हॅव. विद्यार्थी मित्रांनो, इथं हॅव वापरलं गेलं आहे परफेक्ट टेन्ससाठी. क्रियापदाचं तिसरं रूप अधिक कर्म. याचा जेव्हा आपण कर्मणी प्रयोग करणार आहोत तेव्हा होईल कर्म अधिक शॅल विल अधिक हॅव अधिक बीन. बीन कशासाठी तर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपासाठी अधिक V3 अधिक बाय अधिक कर्ता. आणि आपलं वाक्य होईल आय शॅल हॅव इटन आईस्क्रीम. कदाचित मी माझ्याद्वारा आईस्क्रीम खाल्लं गेलेलं असेल. याचं जर कर्मणी प्रयोग केलं तर आपलं वाक्य होईल आईस्क्रीम विल हॅव बीन इटन बाय मी. नेगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण ॲड करणार आहोत नॉट आणि आपली वाक्यरचना होईल सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आणि आपलं वाक्य होईल आय शॅल नॉट हॅव इटन आईस्क्रीम आणि त्याचं पॅसिव्ह होईल आईस्क्रीम विल नॉट हॅव बीन इटन बाय मी. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण पुढे घेणार आहोत शॅल विल आणि आपण वाक्यरचना करूया शॅल विल अधिक सब्जेक्ट अधिक हॅव अधिक V3 अधिक ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आणि इकडं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये शॅल विल अधिक ऑब्जेक्ट अधिक हॅव अधिक बीन अधिक V3 अधिक ऑब्जेक्ट अधिक क्वेश्चन मार्क. आपलं वाक्य होईल शॅल आय हॅव इटन आईस्क्रीम शॅल आईस्क्रीम हॅव बीन इटन बाय मी. नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर ॲड होईल नॉट आणि आपलं वाक्य होईल वाक्यरचना आता तुम्ही वर पाहूच शकत असाल फक्त आपण ॲड केलं आहे नॉट. बाकी वाक्यरचना जशी होती तशीच आहे.
आपलं वाक्य होईल शॅलेंट हॅव इटन आईस्क्रीम. शॅलेंट आय हॅव इटन आईस्क्रीम आणि त्याचं पॅसिव्ह होईल शॅलेंट आईस्क्रीम हॅव बीन इटन बाय मी. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ कशासाठी वापरलं जातं तर आय शॅल हॅव बीन रायटिंग मीन्स ॲक्शन ऑफ रायटिंग वेदर फिनिश्ड ऑर अनफिनिश्ड विल हॅव बीन इन प्रोग्रेस फॉर सम टाईम. कित्येक वेळा असं सांगितलं जातं की मी जेव्हा लिहायचं काम चालू केलेलं असेल ते पूर्ण झालेलं असेल किंवा ती प्रक्रिया चालू असेल हे दाखवण्यासाठी वापरलं जाईल. फॉर एक्झाम्पल वी शॅल हॅव बीन प्लेईंग फॉर 3 hours वेन यू कम हिअर. म्हणजे काय आता खेळायचं बंद केलं आहे का नाही, खेळायचं चालूच आहे पण समोरच्या व्यक्तीला आपण सांगत आहोत की तू आला त्याच्या आधीपासून वी आर प्लेईंग. दुसरं आहे इट इज यूज्ड फॉर ॲक्शन्स विच विल बी इन प्रोग्रेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दॅट विल एंड इन फ्युचर. आपण पेपर लिहायला बसतो तर पेपर लिहायला जेव्हा आपण बसतो तर ती प्रक्रिया चालूच असते आणि 3 तासानंतर संपणार असते. अशा गोष्टी दाखवण्यासाठी देखील आपण वापरतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आय विल हॅव बीन टीचिंग फॉर 20 years नेक्स्ट जुलै. माझी शिकवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढच्या जुलैमध्ये मला 20 वर्ष पूर्ण होत येतील हे सांगण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह वॉईस होत नाही, त्याचं फक्त ॲक्टिव्ह वॉईस किंवा टेन्सच असतं. त्याची आपण उदाहरणं पाहूयात. विधान वाक्य असेल तर आपली वाक्यरचना होईल कर्ता अधिक शॅल विल अधिक हॅव अधिक बीन अधिक क्रियापदाला ING रूप आणि कर्म आणि आपलं वाक्य होईल आय शॅल हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर 15 days. जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण ॲड करणार आहोत नॉट आणि आपली वाक्यरचना होईल कर्ता अधिक शॅल विल अधिक नॉट अधिक हॅव अधिक बीन अधिक वर्ब अधिक ING अधिक कर्म. वाक्यरचना पाहूया. वाक्यरचना आपण पाहिली, वाक्य पाहूया. दे विल नॉट हॅव बीन मेकिंग प्रिपरेशन फॉर द मॅरेज फॉर 2 months. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर सहाय्यकारी क्रियापद पुढं येईल आणि आपलं वाक्य होईल शॅल विल अधिक सब्जेक्ट अधिक हॅव अधिक बीन अधिक वर्ब अधिक ING अधिक ऑब्जेक्ट अधिक क्वेश्चन मार्क आणि आपलं वाक्य होईल शॅल आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर 15 days. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह असेल तर शॅल विल अधिक नॉट अधिक सब्जेक्ट अधिक हॅव अधिक बीन अधिक वर्ब अधिक ING अधिक कर्म अधिक क्वेश्चन मार्क आणि आपलं वाक्य होईल शॅलंट आय हॅव बीन ट्रॅव्हलिंग फॉर 15 days. विद्यार्थी मित्रांनो इथं आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉईस आणि टेन्स शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये जे बोर्डात तुम्हाला विचारलं जातं की चेंज द टेन्स आणि चेंज ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉईस ते कसं करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. यात मी तुम्हाला सगळे बेसिक्स रूल शिकवलेले आहेत. थँक्यू.